नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपलं स्वागत आहे. तू आधी जेवून घे, जेवण थंड होत आहे. मी तुझ्यासाठी आणि कुणालसाठी दोघांसाठी आणले आहे. जान्हवीने टिफिन टेबलवर ठेवत सांगितलं. स्वीटी, तू कुणालची फेवरेट डिश बनवली आहे आणि माझी नाही. मी तुझा नवरा आहे, कुणाल नाही. संजयने ग्रिल्ड चिकन पाहिल्यानंतर बोलला. हां, मला माहिती आहे. ते तर शेफ आज बनवणार होते आणि त्रास द्यायचा नव्हता म्हणून ते जे बनवत होते तेच मी शिकायला सांगितलं. मला माहिती आहे तुला बिर्याणी आवडते. मी नेक्स्ट टाईम ते शिकेल. जान्हवी प्लेटमध्ये सर्व करत बोलली. तू इथेच थांब, मी कुणालला त्याचा टिफिन देऊन आलो. संजय बोलला आणि कुणालच्या कॅबिनमध्ये गेला. काही वेळानंतर संजय परत आला आणि सोफ्यावर बसला. तूही काही खाल्लं नसेल ना, आपण एकत्र जेवण करू, संजय म्हणाला आणि जान्हवीने मान हलवली. ते दोघे एकत्र जेवण करू लागले. दुसरीकडे प्रेरणा कुणालच्या रूममध्ये कॉलेजसाठी तयार होत होती. प्रेरणाने एकदा स्वतःला आरशात पाहिलं आणि स्माईल केली. शशांक आज नक्की फ्लॅट होणार. स्वतःला खालीहून वर बघत प्रेरणा बोलली. आज प्रेरणा आणि शशांक असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी कॉलेजच्या जवळच्या कॅफेमध्ये भेटणार नाही. प्रेरणा तयार झाली आणि कॅफेसाठी निघाली. मला उशीर तर नाही ना झाला, प्रेरणा तिला बसण्यासाठी खुर्ची बाहेर काढत म्हणाली. नाही, मी पण आत्ताच आलो आहे, शशांक बोलला. तू काही ऑर्डर केलं का, प्रेरणाने विचारलं. मी ऑर्डर दिलेली नाही, शशांकने हसून उत्तर दिले. त्याच्या गोड स्मिताने प्रेरणा पुरती फ्लॅट झाली. त्यांनी कॉफी मागवली आणि उद्या सबमिट करणार लागणारे असाइनमेंटवरती चर्चा करू लागली. प्रेरणा आणि शशांक हुशार होते, त्यामुळे त्यांना असाइनमेंट बनवायला जास्त वेळ लागला नाही. हे असाइनमेंट प्रिंट तू काढतेस की मी काढू, शशांकने विचारलं. मी नाही करू शकत, मी आत्ताच खूप थकले आहे. मला घरी जाऊन आराम करायचा आहे, प्रेरणा प्रामाणिकपणे बोलली. प्रेग्नेंट असल्याने ती खरंच थकली होती. तिला आता जाऊन डायरेक्ट झोपायचं होतं. त्याचं काम झालंच होतं की कुणालचा प्रेरणाला मेसेज आला. तुला पिकअप करायला आलो आहे. प्रेरणाने तो पाहिला आणि लगेच शशांकचा निरोप घेऊन बाहेर आली. तर समोर कुणालची कार होती. तुला कसं समजलं मी इथे होते, ते प्रेरणाने कारमध्ये बसत विचारलं. यामुळे कुणालने तिला एक मॅप दाखवलं जिथे प्रेरणाची लोकेशन स्पष्ट दिसत होती. तू जाऊन माझा मोबाईल ट्रेस केला ना, प्रेरणाने विचारलं आणि कुणालने होकार दिला आणि गाडी सुरू केली. कुणाल, मला फिरायला जायचे आहे. दोघेही गप्पा करत बसले असताना आणि पुढे बघण्यावर लक्ष केंद्रित करत प्रेरणा अचानक बोलली. कुठे, कुणालने विचारलं. मला माहीत नाही, प्रेरणाने मान खाली हलवत म्हटली. तुला कुठे जायचं हे जर तुलाच माहिती नसेल तर मी कुठं घेऊन जाऊ, कुणालने विचारलं. हे तू बघ, मला तुझ्याबरोबर जायचे आहे, प्रेरणा म्हणाली. ठीक आहे, नंतर जाऊ, आता मला खूप काम आहे. कुणालने नकार दिला, कारण तो तिला कुठे घेऊन जायचं या संदर्भात होता. तुला तुझ्या बाळावर प्रेम नाही का, तुझ्या बेबीला जायचं होतं, मला नाही. प्रेरणाने त्याचा नकार ऐकून रडायला लागली. यू आर सो मीन, तू बेबीवर प्रेम नाही, प्रेरणा बोलली. अरे असं नाही आहे, माझं बेबीवर खूप प्रेम आहे, फक्त मी आता थोडा कन्फ्यूज आहे की तुम्हाला कुठे घेऊन जाऊ, म्हणून नंतर जाऊ, कुणाल म्हणाला. प्रेरणाच्या सपाट पोटावर हात फिरवत म्हणाला. प्रॉमिस कर आधी, प्रेरणा तिचे अश्रू पुसत म्हणाली. हो, मी प्रॉमिस करतो, कुणालने उत्तर दिले. तेव्हा कुठे प्रेरणा रडायची बंद झाली आणि शांत बसली. कुणाल प्रेरणाला मेन्शनमध्ये घेऊन जाण्याऐवजी सिंगानिया टेक्स्टाईलमध्ये घेऊन आला. आलिशान कार ऑफिसमध्ये शिरली. कुणालने प्रेरणाकडे वळून पाहिलं तर तू आधीच रडून झोपली होती. तिच्या चेहऱ्यावरून ती थकली होती हे त्याला समजलं. त्याने तिला न उठवण्याचा निर्णय घेतला. त्याने तिला आपल्या हातात उचलून घेतलं आणि बॅकसाईडने आपल्या केबिनकडे निघाला, जेणेकरून त्याला कोणी पाहणार नाही. तो केबिनमध्ये जाणार की संजय केबिनमधून बाहेर आला आणि प्रेरणाला असं कुणाच्या मिठीत पाहून तो घाबरला. प्रेरणा, काय झालं तिला, त्याच्या दिशेने पुढे येत संजयने विचारलं. काही नाही झालेलं, ती ठीक आहे, फक्त झोपली होती म्हणून मी तिला उठवलं नाही, कुणालने केबिनमध्ये जात उत्तर दिलं. दुसरीकडे सीमा आपल्या मुलाला आणि नवऱ्याला सिंगानिया मेन्शनमध्ये गेल्यानंतर काय काय झालं ते सांगू लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून ते दोघेही खुश होते. मग प्रेरणा आणि स्वरा एकमेकांना ओळखतात, करणने विचारलं. हो, त्या बेस्ट फ्रेंड आहेत. मला हे समजल्यावर खरंच बरं वाटलं. त्या खूप चांगल्या वागल्या एकमेकांशी, त्यांनी मला समजून घेतलं, सीमा तिचे अश्रू पुसताना म्हणाली. आई, तू कधीपर्यंत असं गप राहणार आहे, आधी काय झालं ते सांगायची वेळ आली आहे, करण म्हणाला. करण एकदम बरोबर आहे, सीमा म्हणाली. तू अजून किती दिवस संजयला सांगणार नाही आहे, सीमाकडे बघून तिचा नवरा विकास बोलला. मी खूप वेळा संजयला सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण तो काही ऐकायला तयार नाही, सीमा म्हणाली. आई धीर धर, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, करण आपल्या आईच्या कोमजलेला चेहरा बघून म्हणाला. काय माहिती ती वेळ कधी येणार आहे, बस मी जिवंत असेपर्यंत यावी, सीमा निराश होऊन बोलल्या. आई असं काय बोलतेस, मला हे असं आवडत नाही, करणने उत्तर दिलं आणि सीमाला बाजूने मिठी मारत म्हणाला. मामाने अनेकदा प्रयत्न केले पण डेरसनला ते ऐकायचे नाही म्हणल्यावर. प्रेरणा सकाळी लवकर उठली तर कुणाल पॅकिंग करत होता. प्रेरणाने डोळे चोळत त्याच्याकडे पाहिलं. काय करत आहेस तू, प्रेरणाने विचारलं. दिसत नाही आहे का पॅकिंग करत आहे, कुणाल बोलला. पण का, प्रेरणा बेडवरून उठत म्हणाली.
काल तर तू रडत होती ना, तुला फिरायला जायचं आहे. मग आज आपण चाललो आहोत, कुणाल म्हणाला. आणि प्रेरणा आश्चर्यचकित झाली. आपण कुठे जाणार आहोत आणि हे प्लॅनिंग कधी झालं? प्रेरणाने विचारलं. गोवा. आणि याचं प्लॅनिंग काल मी आणि तुझ्या भाईने केलं, कुणाल बोलला. म्हणजे आपल्याबरोबर भाई आणि वहिनी पण येणार आहेत? प्रेरणाने एक्सायटेड होऊन विचारलं. आणि कुणालने मान हलवली. ते चौघेही संजयच्या प्रायव्हेट जेटमध्ये बसले आणि निघाले. कुणाल प्रेरणाजवळ बसली होती. ती प्रेग्नंट होती, तर डॉक्टरांनी बेबीच्या बाबाला बेबीची काळजी घ्यायला सांगितली होती. जान्हवी तर तिकडे डोळे अगदी घट्ट मिटून बसली होती. तिची ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे ती घाबरली होती. संजयने तिच्याकडे पाहिलं. काय झालं जानू? संजयने विचारलं. मला भीती वाटत आहे, जान्हवी हळू आवाजात कुजबुजली. आणि संजयचा हात घट्ट पकडला. घाबरू नकोस जानू, मी आहे. संजय जान्हवीला शांत करत म्हणाला. त्यांना तिथे पोहोचायला 2 तास लागले आणि या 2 तासात जान्हवीची भीती नाहीशी झाली. ते तिथल्या एका लक्झरियस हॉटेलमध्ये गेले, जिथं त्यांनी आधीच रूम बुक केल्या होत्या. त्यांनी रिसेप्शनिस्टकडून फक्त चावी घेतली आणि रूमकडे गेले. आपण थोडा वेळाने बीचवरती जाऊ, संजय आणि जान्हवीच्या कमरेवर हात ठेवत कुणाल आणि प्रेरणाला बोलला. आणि जान्हवी बरोबर त्याच्या रूममध्ये निघून गेला. संजय प्रेरणा आणि कुणालशी बोलला आणि जान्हवीला घेऊन लगेच आत गेला. जानू, तू जा आणि फ्रेश हो, मी आपल्या बॅग अनपॅक करतो, कुणालला म्हणाला. आणि जान्हवी उसासा टाकत बाथरूमकडे निघून गेले. 2 तासाच्या प्रवासानेही तिला खूप थकल्यासारखं वाटत होतं. जान्हवी थोडा वेळ नंतर फ्रेश होऊन बाहेर आली. ती कपडे घेऊन जायचे विसरली होती, त्यामुळे ती फक्त एक टॉवेल गुंडाळून बाहेर आली. संजयने तिच्याकडे बघितलं आणि स्तब्ध झाला. ते मी माझे कपडे घेऊन जायचे विसरले, म्हणून मी टॉवेलवरतीच बाहेर आले. जान्हवी संजयचे एक्सप्रेशन बघून बोलली. काही हरकत नाही, तसे मला खूप भूक लागली आहे. संजय हसत जान्हवीकडे गेला आणि तिला आपल्याकडे खेचून घेतलं. त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि हळूच बेडवरती ठेवलं आणि तिला पेशंटली किस करू लागला. दुसऱ्या रूममध्ये कुणाल आणि प्रेरणाही फ्रेश झाले. बाहेर थोडा फटका मारायचा होता, म्हणून प्रेरणा संजयला कॉल करत होती. पण त्या दोघांचं तर आपल्या फोनकडे काही लक्षच नव्हतं. दोघेही एकमेकांमध्ये गुंतले होते. भाई एवढे कुठे बिझी झाला? मी त्याला 10 वेळा कॉल केला, पण त्याने एकदाही उचलला नाही, प्रेरणा वैतागून म्हणाली. मलाही माहिती नाही, मी दारे ठोठावले, त्याने उघडलं नाही, कुणाल म्हणाला. चल आपण जाऊया, कदाचित ते थकले असतील म्हणून त्यांना आराम करायचा असेल, प्रेरणा म्हणाली. आणि कुणालबरोबर बाहेरचा बीच सनसेट बघण्यासाठी अधीरतेने बाहेर जाऊ लागली. तुला खरंच बाहेर जायचं आहे? तू त्यांची वाट पाहणार नाही का? कुणालने विचारलं. त्यांना करू दे आराम, आपण जाऊ चल, प्रेरणा मान हलवत बोलली. प्रेरणा आणि कुणाल दोघेही बीचवरती जाऊन एका शांत जागी बसले. ते आसपासच्या निसर्गाचा आनंद घेत होते. गर्दी तशी बऱ्यापैकी होती, पण दोघेही निवांत सूर्यास्त बघत होते. कुणाल, सूर्यास्त खूप सुंदर दिसतोय ना? प्रेरणाने सुंदर प्रकाशाने मावळत असलेला सूर्य दाखवला. तुला फोटो काढायचा नाही का? कुणालने विचारलं. मला काढायचं आहे, पण आपल्या दोघांचाही एकत्र हवा आहे, प्रेरणाने आनंदाने उत्तर दिलं. कुणालने आसपास बघितलं आणि तिथल्या एका लेडीजना त्या दोघांचा एकत्र फोटो काढायला सांगितला. त्या लेडीजनेही स्माईल देत होकार दिला. दोघांनीही खूप पोजमध्ये फोटो काढले. त्या लेडीजने कुणालचा फोन त्याला परत दिला. तुम्ही दोघे कपल आहात का? त्या लेडीजने दोघांकडे बघून विचारलं. आणि कुणालने मान हलवली. यू बोथ लुकिंग बेटर टुगेदर, लेडीज म्हणाली आणि निघून गेली. प्रेरणा आणि कुणालने एकमेकांकडे पाहिलं आणि नंतर हॉटेलच्या दिशेने चालू लागले. दोघांचेही हात एकमेकांच्या हातामध्ये गुंफले होते. ते रूमसमोर पोहोचले की संजय त्यांच्या रूममधून बाहेर आला आणि त्यांना बाहेरून येताना पाहिलं. तुम्ही बाहेर गेला होता, मग आम्हाला का नाही सांगितलं? संजयने विचारलं. किती कॉल केले तुम्हाला, पण एक रिसीव नाही केला. दारही वाजवलं, पण तुम्ही उघडलं नाही, कुणालने उत्तर दिलं. खरंच? जान्हवीने अविश्वासाने विचारलं. तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर भाईचा सेलफोन बघ, आम्ही किती वेळा कॉल केला, प्रेरणाने उत्तर दिले. जान्हवी आणि संजयने ताबडतोब त्यांचे सेलफोन तपासले आणि खात्रीने प्रेरणाचे बरेच मिस कॉल होते. बरं ठीक आहे, आम्ही आराम करतो होतो. आता आम्ही काहीतरी खाण्यासाठी बाहेर जात आहोत. तुम्हाला यायचं असेल तर या, संजय जान्हवीच्या कमरेभोवती हात गुंडाळत बोलला आणि तिथून जाऊ लागला. काय करत आहेस? हात काढ, किती लोक आहे इथं, कोणी बघितलं तर काय बोलतील? जान्हवीने संजयचा हात आपल्या कमरेवरून काढायचा प्रयत्न केला, पण तिला सोडेल तो संजय कसला? त्याने अजून तिच्या कमरेवरची पकड घट्ट केली आणि तिच्याकडे बघून खोडकरपणे हसला. जान्हवीने चिडून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या बरोबरीने चालण्याचा प्रयत्न करू लागली. हळू चाल ना, मी आधीच खूप थकले आहे, जान्हवी संजयवर नजर रोखत बोलली. तू आजारी आहेस का? आपण थोडा वेळच झालं चालत आहो आणि तू लगेच थकली आहेस, संजय काळजीने म्हणाला. मला नाही माहिती, आजकाल थोडं जरी काम केलं तरी मी थकत आहे आणि आपण कधी कधी एकत्र असलो की मला तेव्हा कधी कधी अस्वस्थ वाटतं, जान्हवीने प्रामाणिकपणे उत्तर दिलं. आपण घरी पोहोचलो की आपण आधी डॉक्टरांकडे जाऊ आणि तुझं चेकअप करू. आता आपण रूममध्ये जायचं का? संजयने विचारलं.
नाही, मी ठीक आहे. आपण थोडा वेळ बाहेर फिरू आणि नंतर रूमकडे जाऊ. जान्हवीने उत्तर दिलं. ती इकडे तिकडे बघत फिरण्यासाठी जागा दिसते काही बघत होती. चल आपण तिकडे वॉक करू. पुढे मस्त सी फूड रेस्टॉरंट आहे. संजय जान्हवीला डाव्या बाजूला घेऊन जा बोलला. जान्हवीनेही मान हलवली. रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यानंतर संजयने जान्हवीसाठी खुर्ची ओढली आणि तिला बसण्याचा इशारा केला. जान्हवीने त्याच्याकडे बघून जेंटलमॅनवाली फिलिंग आली. पहिले काही महिने सोडता संजय खरंच तिच्याशी खूप चांगला वागत होता. तिच्या बरोबर राहून पहिला विषयीचा द्वेष काही प्रमाणात कमी झाला होता. जानू, तू काय घेणार आहेस? संजय तिच्या समोर मेन्यू कार्ड ढकलत बोलला. थँक्यू हनी, मला बटर चिली गार्लिक फिश खायचा आहे. जान्हवी मेन्यू कार्ड बघत बोलली आणि इकडे तिचे शब्द ऐकून संजय स्तब्ध झाला. तिचं हनी शब्द ऐकून केव्हाचाच हवेत गेला होता. तू मला काय हाक मारलीस आत्ता? संजयला त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता. हनी, जान्हवी त्याच्याकडे बघून आठ्या पाडत बोलली. काही दिवस आधीच तोच तर तिच्या मागे लागला होता निकनेम ठेवून. आता काय हा वेड्यासारखा करत आहे? पुन्हा एकदा बोल, संजय स्माईल करत बोलला. थँक्स हनी. जान्हवी त्याच्या कानात कुजबुजली आणि त्याच्या गालावर हलकेच किस केला. दिस इज सो गुड. आजपासून तुम्हाला अशीच हाक मारायची. मला हे खूप आवडलं आहे. संजयने आनंदाने उत्तर दिलं आणि जान्हवी त्याच्या बालिशपणावर हसू लागली. काही वेळातच त्यांची ऑर्डर आली आणि दोघेही डिनर करू लागले. इट्स गुड ना? मला आवडलं हे, जान्हवी खात खात बोलली. तुला आवडत असेल तर मी घरच्या शेफला तुझ्यासाठी हा मासा बनवायला सांगेन. संजय तिची तोंड टिश्यूने पुसत बोलला. त्याचं झालं आणि ते परत हॉटेलवरती आले. दोघेही तपले होते, त्यामुळे ते तसेच एकमेकांच्या मिठीत झोपून गेले. पुढचे 3 दिवस ते लोक गोवामधील वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेले. कंपनी जास्त दिवस दुसऱ्यांच्या भरोशावर सोडू शकत नव्हते, म्हणून ते लगेच परतही आले. प्रेरणाचा 3रा महिना संपला होता. तिचं पोट आता हळूहळू दिसू लागलं होतं. सेमिस्टरही संपल्यातच होतं. तिची जान्हवी ही तिच्या नवीन काहीतरी शिकण्याच्या कामात व्यस्त होती. परत आल्यानंतर तिलाही काही जास्त त्रास जाणवला नाही, म्हणून ती हॉस्पिटलमध्येही गेली नाही. आणि संजयही त्याच्या कामात गुंतलेला होता की त्याच्या लक्षात आलं नाही की जान्हवीला चेकअपसाठी घेऊन जायचं होतं. आज सकाळी जान्हवी फ्रेश होऊन बेडकडे येत होती. बाहेर ऑफिससाठी तयार होत होता. पण जान्हवीचा कोमेजलेला चेहरा बघून तो उठला आणि तिच्याकडे गेला. काय झालं जानू, तुझी तब्येत ठीक नाही आहे का? तुला पुन्हा मळमळ होत आहे का? संजयने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत काळजीने विचारलं. जान्हवीने डॉक्टरांकडे जाऊन चेकअप केलं नाही, कारण तिला वाटलं की ती बरी आहे. पण गेल्या 2 दिवसापासून तिला नेहमी थकवा आणि मळमळ होत होती. हो, मला कालसारखी मळमळ आणि थकवा आला आहे, जान्हवीने हळू आवाजात उत्तर दिलं. चल आपण डॉक्टरांकडे जाऊ, संजय बोलला आणि जान्हवीने मान हलवली. ती आधी काही बोलली नाही, पण आता तिला त्रास जाणवू लागला होता, त्यामुळे आता डॉक्टरकडे जाणं भाग होतं. संजय लगेच मेन्शन बाहेर आला आणि गॅरेजमध्ये जाऊन त्याने कार बाहेर घेतली. जान्हवीही त्याच्या मागे आली होती. तीही लगेच कारमध्ये बसली आणि संजयने कार हॉस्पिटलच्या दिशेला वळवली. जान्हवी खूप अधीरतेने बसली होती. तिच्या बोटांची चुडबुड आणि मधून नखे कुरदण्याचं काम चालूच होतं. संजयने तिच्याकडे पाहिला आणि नाहीमध्ये मान हलवली. रिलॅक्स, काही नसेल झालेलं. असंही तू नीट जेवण करत नाहीस म्हणून हे झालं असेल. संजय तिला धीर देत बोलला आणि जान्हवीने फक्त मान हलवली. काही वेळातच ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रिसेप्शनिस्टकडे जाऊन संजयने त्याच्या अपॉइंटमेंटविषयी सांगितलं. एक नर्स आली आणि त्यांना एका लेडीज डॉक्टरकडे घेऊन गेली. या बसा, मिस्टर अँड मिसेस सिंघानिया या, डॉक्टर त्यांना बोलली. संजय आणि जान्हवीही तिच्यासमोर जाऊन बसले. काय त्रास होत आहे तुम्हाला? डॉक्टरने जान्हवीकडे पाहून विचारलं. जान्हवीने लगेच तिला गेल्या काही दिवसांपासून अशक्तपणा, मळमळ आणि चक्कर आल्यासारखं होतं असल्याचं सांगितलं. डॉक्टरही बोलले की आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतील. तुम्हाला ज्या टेस्ट करायच्या आहेत त्या लवकर करा आणि रिपोर्टही लगेच हवा आहे आम्हाला. समजून शकता, स्ट्रिक्ट टोनमध्ये संजय बोलला. मिस्टर सिंघानिया, तुम्ही थोडा वेळ बाहेर बसू शकता का? मी त्यांच्या काही टेस्ट करते, डॉक्टर बोलले आणि संजयने मान हलवली. बाहेर जाण्याआधी त्याने जान्हवीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि बाहेर गेला. डॉक्टरने जान्हवीच्या काही टेस्ट केल्या आणि तिला रिपोर्टची वाट बघण्यासाठी बाहेर पाठवलं. झाल्या टेस्ट? संजयने जान्हवीला बाहेर आल्याचं बघून विचारलं आणि जान्हवीने मान हलवली. ठीक आहे, बाहेर चल, रिपोर्ट येईपर्यंत आपण ब्रेकफास्ट करू. संजय तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जात बोलला. संजय, मी ठीक तर असेल ना? रेस्टॉरंटमध्ये बसून सँडविच खात खात जान्हवीने संजयला विचारलं. जास्त विचार नको करू, मी आहे ना, संजय बोलला आणि जान्हवीने मान हलवली. दोघेही काही वेळात हॉस्पिटलमध्ये परतले. रिपोर्टही आली होती. दोघेही लगेच जाऊन डॉक्टरच्या कॅबिनमध्ये बसले. डॉक्टर काही वेळात रिपोर्ट घेऊन आले आणि आठ्या पाडून रिपोर्ट बघू लागले. त्यांचे एक्सप्रेशन बघून जान्हवीने संजयचा हात घट्ट पकडला. डॉक्टरने उसासा सोडला आणि रिपोर्ट बाजूला ठेवून त्या दोघांकडे बघितलं. डॉक्टरने रिपोर्ट बाजूला ठेवले आणि जान्हवी संजयकडे पाहिलं.
मिसेस सिंघानिया यांच्या रिपोर्ट बघून हे समजलं की त्यांना युटेरियन कॅन्सर आहे, डॉक्टर बोलले. संजय आणि जान्हवी स्तब्ध झाले. त्यांना त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तुम्हाला काय म्हणायचं आहे डॉक्टर? मला गर्भाशयाचं कॅन्सर आहे? जान्हवी थरथरत्या आवाजात बोलली. नाही, तुम्ही अजून एकदा चेकअप करा. चुकीची आली असेल रिपोर्ट. संजय जान्हवीच्या हातावर हात ठेवत बोलला. नाही मिस्टर सिंघानिया, ही त्यांचीच रिपोर्ट आहे आणि त्यांना कॅन्सर आहे. पण डोंट वरी, याच्यावरही खूप उपाय निघाले आहेत. डॉक्टर त्यांना धीर देत बोलली. मी ठीक होऊ शकते ना डॉक्टर? मला पुढे बेबी होऊ शकत नाही? जान्हवी आपला हुंदका आवरत बोलली. आपण तुमच्या सगळ्या टेस्ट करू. फर्स्ट स्टेज आहे, सो एवढं काही धोका नाही आहे. डॉक्टर म्हणाल्या. तुमच्या हॉस्पिटलमधून बेस्ट डॉक्टर हायर करा. हवं तर बाहेरून डॉक्टर बोलवा. कितीही पैसे गेले तरी मला काही चिंता नाही, पण माझ्या बायकोला काही होता कामा नाही. आता गेल्या काही महिन्यात सौम्य झालेला माणूस आता पुन्हा त्याची क्रूर बाजू दाखवत होता. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जान्हवी ठीक होऊन हवी होती. ठीक आहे सर, आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू, डॉक्टर बोलल्या. डॉक्टर जान्हवीला अजून काही टेस्ट करण्यासाठी घेऊन गेल्या. रिपोर्ट चांगले होते. कॅन्सरची ही फर्स्ट स्टेज होती, त्यामुळे जान्हवी ठीक होण्याचे चान्सेस खूप होते. काय रिपोर्ट आहे डॉक्टर? जान्हवीने अधीरतेने विचारलं. मिस जान्हवी, रिपोर्ट ठीक आहे. आपण तुमची ट्रीटमेंट लवकरच चालू करूया, डॉक्टर बोलल्या आणि जान्हवीला धीर आला. मी तिला हॉस्पिटलमध्ये असं एकटं सोडू शकत नाही, त्यामुळे सगळी ट्रीटमेंट सिंघानिया मेन्शनमध्ये होईल. तुम्ही आत्ताच सगळी तयारी करा. सगळे डॉक्टर ट्रीटमेंटसाठी मेन्शनमध्ये येतील, संजय बोलला आणि डॉक्टर टेन्शनमध्ये त्यांच्याकडे बघू लागले. पण मिस्टर सिंघानिया, आम्ही अशी घरी कशी ट्रीटमेंट करायची? शिवाय काही मशीनही हव्या असतील ट्रीटमेंटसाठी. मग डॉक्टरने विचारलं. ते काय मशीन वगैरे तुम्हाला हवे असतील त्याची व्यवस्था मी मेन्शनमध्ये करेन आणि डॉक्टरांच्या पेमेंटचंही बघेन. तुम्ही फक्त तिथे येण्याचं काम करा आणि तुमच्याकडून हे होणार नसेल तर मला आत्ताच सांगा. मी हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्येही बोलू शकतो, संजय कडक आवाजात म्हणाला. नाही सर, त्याची काही गरज नाही. मी करते सगळी तयारी, डॉक्टरांनी उत्तर दिलं. आणि आणखी एक गोष्ट, माझ्या बायकोच्या ट्रीटमेंटसाठी काय रिपोर्ट आहे डॉक्टर? जान्हवीने अधीरतेने विचारलं. मिस जान्हवी, रिपोर्ट ठीक आहे. आपण तुमची ट्रीटमेंट लवकरच चालू करा, डॉक्टर बोलल्या आणि जान्हवीला धीर आला. मी तिला हॉस्पिटलमध्ये असं सोडू शकत नाही. तुम्ही आता सगळी तयारी करा. सगळे डॉक्टर ट्रीटमेंटसाठी मेन्शनमध्ये येतील, संजय बोलला आणि डॉक्टर टेन्शनमध्ये आले. सगळे डॉक्टर ट्रीटमेंटसाठी मेन्शनमध्ये येतील, संजय बोलला आणि डॉक्टर टेन्शनमध्ये त्याच्याकडे बघू लागल्या. आणखी एक गोष्ट, माझ्या बायकोच्या ट्रीटमेंटसाठी मला एकही जेंट्स डॉक्टर नको आहे. सगळ्या लेडीज स्पेशल डॉक्टर हव्या आहेत, संजय स्ट्रिक्ट टोनमध्ये बोलला. जान्हवी तर खाली मान घालून बसली होती. तिला काय बोलावं हेच समजत नव्हतं. हो सर, डॉक्टरांनी मान हलवत उत्तर दिलं. जान्हवी आणि संजय हळूहळू चालत बाहेर आले. संजयने तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. जान्हवी शांतपणे आत जाऊन बसली. संजयने तिच्याकडे बघून उसासा टाकला. जानू, संजयने जान्हवीच्या हातावर हात ठेवला आणि हाक मारली. जान्हवी काही बोलली नाही. डॉक्टर बोलले ना ट्रीटमेंट होऊ शकतं, का उगा टेन्शन घेते? या डॉक्टरकडून काही झालं नाही तरी तुला ट्रीटमेंटसाठी आउट ऑफ इंडिया घेऊन जाईल, पण मी तुला काही होऊ देणार नाही, जान्हवीच्या केसांना कुरवाडत संजय बोलला. मला घरी जायचे आहे, जान्हवी फक्त एवढंच बोलली. संजयने मान हलवली आणि कार स्टार्ट केली. मध्ये मध्ये संजय तिला बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण जान्हवीकडून काही प्रतिसाद मिळाला नव्हता. नंतर संजयने तिला काहीही विचारणं बंद केलं. काही वेळात ते मेन्शनच्या बाहेर पोचले. संजयने जान्हवीकडे पाहिलं तर ती उदास चेहऱ्याने गाडीचा दरवाजा उघडत होती. स्वीटी, तू ठीक आहेस ना? संजयने विचारलं. जान्हवीने फक्त मान हलवली आणि बाहेर आली. संजयही दुसऱ्या बाजूने बाहेर आला. दोघेही आतमध्ये गेले तर प्रेरणा आणि कुणाल लंच करत होते. एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही कुठं गेला होता? कुणालने त्या दोघांना बघून विचारलं. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, जान्हवीची तब्येत ठीक नव्हती, संजय बोलला. भाई, सगळं ठीक आहे ना? त्या दोघांचेही पडलेले चेहरे बघून प्रेरणाने विचारलं. जानूला युटेरस कॅन्सर आहे, फर्स्ट स्टेज, संजय उसासा टाकत बोलला. काय? प्रेरणा तिच्या खुर्चीवरून लगेच उभी राहिली. मग डॉक्टरने याची काही ट्रीटमेंट वगैरे सांगितली असेल ना? प्रेरणा लगेच पुढे येत बोलली. हो, आणि तिची ट्रीटमेंट इथंच मेन्शनमध्ये होणार आहे. तर आतापासून तुझ्या वहिनीची काळजी घे. आणि कुणाल, मी जर ऑफिसला नाही येऊ शकलो तर तू हँडल कर. प्रेरणाला कॉलेजला ड्रायव्हर ड्रॉप करेल, संजय शांतपणे म्हणाला. काही हरकत नाही, मी मॅनेज करेन आणि प्रेरणाला कॉलेजलाही ड्रॉप आणि रिसीव्ह मी करेन. फक्त तिच्याबरोबर फोन बॉडीगार्ड ठेवावे लागतील, कुणाल मान हलवत बोलला. वहिनी, चल आपण जेवण करू, प्रेरणा जान्हवीला बोलली आणि तिचा हात पकडून तिला डायनिंग टेबलवर घेऊन आली. जान्हवीने फक्त तिच्याकडे बघून स्माईल केली. प्रेरणा कधी कधी खूपच समजूतदारपणे वागत होती. चौघेही डायनिंग टेबलवर बसले आणि लंच करू लागले. मध्ये संजय प्रेरणाकडे बघून बोलला.
प्रेरणा, मी आता काय बोललो ते लक्षात ठेव, संजय प्रेरणाला बोलला. प्रेरणाने फक्त मान हलवली. कुणालने जान्हवीकडे पाहिलं. त्याला तिच्याविषयी खूप वाईट वाटलं. आधी संजय टॉर्चर करायचा, आता तो ठीक झाला, पण तिची तब्येत बिघडली. वहिनी, डोंट वरी, तू लवकर ठीक होशील, प्रेरणा जान्हवीच्या हातावर हात ठेवत बोलली. आणि जान्हवीने फक्त मान हलवली. कुणाल आणि प्रेरणाचं जेवण झालं तसे ते दोघे उठले. कुणालला ऑफिससाठी जायचं होतं तर प्रेरणाला कॉलेजमध्ये जायचं होतं. कुणाल तिला ड्रॉप करणार होता. बाहेर गेला आणि गॅरेजमधून गाडी काढली. प्रेरणा ही जान्हवीला बाय बोलून बाहेर आली. दोघेही बराच काही बोलत नव्हते. कुणालने हळूच प्रेरणाकडे पाहिलं आणि बोललं, मग शशांक आणि तुझं काय चालू आहे? कुणालने विचारलं. प्रेरणा त्याला लाईक करत होती आणि ते असाइनमेंट ग्रुपमध्ये एकत्र होते म्हणून कुणालने असंच विचारलं. काही नाही, सगळं ठीक चालू आहे, फक्त मला त्याला खोटं बोलू वाटत नाही आहे. त्याला मी अजून नाही सांगितलं की माझं लग्न झालं आहे आणि मी प्रेग्नंट आहे. प्रेरणाने निराश होऊन उत्तर दिलं. तू त्याच्यावर प्रेम करतेस का? कुणालने सिरियस होऊन विचारलं. मला नाही माहिती, फक्त तो खूप चांगला आहे आणि आम्ही खूप चांगले मित्रही आहोत. प्रेरणा विचार करत बोलली. जर तुझं त्याच्यावर प्रेम असेल तर तू अजून थोडेच दिवस थांब. तुझी डिलिव्हरी झाली की तू त्याच्याशी लग्न करू शकतेस. बेबीची काळजी मी घेईल. त्याचा तुला कधीच त्रास होऊ देणार नाही. कुणाल म्हणाला. त्रास काय त्रास? माझंही बाळ आहे, ते मला नाही त्याला मोठं होताना बघायचं आहे. तुला जर दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करायचं असेल तर तू करू शकतेस, मला काही प्रॉब्लेम नाही, प्रेरणा हळू आवाजात म्हणाली. मी तर तुझ्यासाठीच बोलत आहे ना. तुला जर शशांक आवडतं आणि तुला जर त्याच्याबरोबर लग्न करायचं असेल तर करू शकतेस. कुणाल बोलला. मला माझा बेबीही हवा आहे. मी स्वतः त्याला वाढवणार आहे. मी त्याला तुझ्या दुसऱ्या बायकोकडे देणार नाही, प्रेरणा बोलली. इथंच थांबव, माझं मी जाते इथून, प्रेरणा रागात पुन्हा म्हणाली. पागल आहेस का? पुढे ड्रॉप करतो ना. आणि आता तर तुझं पोटही दिसायला लागलं आहे. असंच कुठेही फिरत जाऊ नको, कुणाल गाडी न थांबवता बोलला. असू दे, मला नाही काही फरक पडत, प्रेरणा गाल फुगवून बोलली. कुणाल तिच्याकडे बघून हसला. तिचे असे सारखे सारखे मूड स्विंग होत होते. गेटपासून थोड्या अंतरावर कुणालने गाडी थांबवली आणि सीट बेल्ट काढून प्रेरणाकडे झुकला. पुढे होऊन त्याने तिच्या पोटावर हात फिरवला आणि तिच्या पोटावर ओठ टेकवले. प्रेरणा त्याला काहीच बोलली नाही. ही त्याची रोजची सवय होती. बेबीबरोबर बोलायची. बेबी, मम्माला जास्त त्रास द्यायचा नाही. बाबा आता रिटर्न गेले ना, मग गुड बेबी बनून राहायचं. मम्मा सारखं आगाऊपणा नाही करायचं, कुणाल हळू आवाजात प्रेरणाच्या पोटाजवळ जाऊन बोलला आणि प्रेरणाने ते ऐकलं. तिने लगेच त्यांचा कान पकडला. काय म्हणालास? मी आगाऊपणा करते का? प्रेरणा लगेच त्याला बाजूला ढकलत बोलली. नाही तर काय. आणि अभ्यासाकडे लक्ष दे, मला माझा बेबी स्मार्ट हवा आहे. उगाच दुसऱ्या गोष्टीकडे दिलंस तर माझं बेबीही तुझ्यासारखं बिघडेल. कुणाल हसत बोलला. म्हणजे तुला म्हणायचं काय आहे की मी बिघडले आहे? प्रेरणा त्याच्यावर नजर रोखत बोलली. नाही रे बेबीची मम्मा, कुणालने तिचे केस विस्कट बोलला. काय करत आहेस? माझी सगळी हेअरस्टाईल खराब केली. प्रेरणा तिचे केस एकसारखे करत बोलली. ओके बाबा, सॉरी, जा, तुला लेट होत नाही आहे का? कुणाल म्हणाला आणि प्रेरणा मान खाली उतरली आणि ती तशीच थेट गेटच्या आत गेली. तिला आत गेल्याचं बघून कुणालाही तिथून ऑफिससाठी निघून गेला. संजय आणि जान्हवी पूल साईडला बसले होते. संजय खूप वेळापासून तिला पूलमध्ये येण्यासाठी बोलत होता, पण जान्हवी नको बोलत होती. रूममधून पूलकडे चालत आली तरी थकली होती. मग स्विमिंग कशी करणार होती ती? पण संजयला असं वाटत होतं की तिने तिचं आयुष्य नॉर्मली जगावं. तिच्या आजारपणाचा तिच्यावर परिणाम होऊ देऊ नये. जानू, कम ऑन, थोडा वेळसाठी तर ये, बोलतोय ना. तुलाही फ्रेश वाटेल. तू स्वतःला उगाच कशासाठी मनाई करणं ठीक नाही. मला माहिती आहे तुला काय वाटत असेल, संजय जान्हवीला मिठी मारत म्हणाला. संजय, आता सगळं ठीक झालं होतं ना. मला वाटलं आपण मम्मी पप्पा होणार आहे, पण नाही, मला युटेरसचा कॅन्सर आहे. भविष्यात मी तुला बेबी देऊ शकेल की नाही मला माहिती नाही. जर तुला माझ्यापासून वेगळं व्हायचं असेल तर तू होऊ शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही. मला माहिती नाही मी तुला भविष्यात सगळं देऊ शकेल की नाही, जान्हवी संजयच्या मिठीत रडत बोलली. तिचे शब्द ऐकून संजयने तिला आपल्यापासून दूर केला आणि तिच्याकडे बघू लागला. संजयसारख्या क्रूर माणसाच्या डोळ्यातून अश्रू कोसळू लागले. त्याने काही न बोलता तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला हळूवारपणे किस करू लागला. थोडा वेळ तिला किस करून तो बाजूला झाला. जानू, माझ्यासाठी तूच खूप आहेस. मी तुला तुझ्या सगळ्या गुण दोषासह स्वीकारलं आहे. जसं तू मला स्वीकारलं. तू माझी पहिली आणि शेवटची लाईफ पार्टनर असशील. तू नाही तर कोणीच नाही. काहीही झालं तरी मी तुझ्यापासून अजिबात वेगळं होणार नाही. संजय तिचा चेहरा तिच्या आपल्या ओंजळीत पकडून बोलला. तिच्या गालावर ओघळलेले अश्रू त्याने त्याच्या अंगठ्याने पुसले. तू का रडत आहेस? मी एवढी पण खास नाही आहे, जान्हवी त्याचे डोळे पुसत बोलली. काही झालं तरी मी तुला सोडणार नाही. आणि कोण बोललं तू खास नाही? माझ्या आयुष्यातील सगळ्यात खास तूच आहे. तू माझ्या आयुष्यात आल्याने मला जगण्याचा खरा अर्थ समजला. आधी फक्त काम काम करत होतो, पण तुझ्याकडे बघून मला जगावंसं वाटलं. माझ्यापासून लांब जायच्या गोष्टी अजिबात करायच्या नाही.
आणि मी प्रॉमिस करत आहे मी तुला कधीही सोडणार नाही. संजय जान्हवीच्या कपाळावर आपलं कपाळ टेकवत बोलला. आय एम सॉरी, माझ्यामुळे तू रडत आहेस. मी अजिबात तुला सोडून कुठेही जाणार नाही, जान्हवी म्हणाली आणि त्याचे डोळे पुसून त्याच्या ओठांवर हलकेच किस केला. आता निराश होऊ नकोस, ठीक आहे? जान्हवीच्या गालावरील पाणी पुसताना संजय पुन्हा म्हणाला. हो हनी, चल स्विमिंग करूया, जान्हवी हसत म्हणाली. जान्हवी ही तिच्या टी शर्ट आणि शॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये गेली. दोघेजण पूलमध्ये एकमेकांची कंपनी एन्जॉय करत होते. अर्ध्या पूलला वरून छत होता, त्यामुळे त्यांना ऊन लागत नव्हतं. चल आपण एक स्विमिंग कॉम्पिटिशन घेऊया, जो त्या शेवटच्या टोकापर्यंत आधी पोचेल तो विनर, जान्हवी संजयला बोलली. आणि विनरला प्राईज काय असेल, संजयने विचारलं. विनर प्राईज, जान्हवी विचार करू लागली. बरं ठीक आहे, जर मी जिंकलो तर मला जे हवं ते तू करणार आणि तू जिंकली तर तुला जे हवं ते मी करणार, संजय बोलला. तुला काय हवं आहे, जान्हवीने बारीक डोळे करून संजयला विचारलं. नथिंग स्पेशल, जस्ट कडल अँड किसेस, संजय जान्हवीला जवळ ओढत बोलला. बरं, जर मी विन झाले तर तू माझ्यासाठी काहीही कुक करायचं, ओके, जान्हवी बोलली आणि संजयने हसून मान हलवली. 1 2 3 अँड लेट्स गो, जान्हवी ओरडली आणि दोघेही पूलच्या त्या टोकापर्यंत स्विमिंग करून जाऊ लागले. जान्हवीने संजयला हरवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो संजय होता. शेवटी खूप प्रयत्न करूनही संजय जिंकला. येस, आय एम द विनर, संजय त्या टोकाला जाऊन मोठ्याने ओरडला आणि जान्हवीने त्याच्याकडे गाल फुगवून पाहिलं. तू सारखं सारखं स्विमिंग करतो, त्यामुळे तुला प्रॅक्टिस आहे, म्हणून तू जिंकला. मीही रोज स्विमिंग केली ना तर मीही विनर होऊ शकते, जान्हवी नाक मुरडत बोलली. आणि संजयने हसून तिच्या नाकावर चिमटा घेतला. व्हॉट एव्हर, पण आता मला माझं प्राईज पाहिजे, संजय तिला आपल्या हातात उचलत बोलला. आणि जान्हवी त्याच्याकडे बघून हसली. संजय जान्हवीला घेऊन रूममध्ये गेला आणि आधी तिला चेंज करण्यासाठी बाथरूममध्ये पाठवलं. जान्हवी चेंज करून आली तोपर्यंत संजयनेही त्याचे कपडे घातले होते. जान्हवी बाहेर आल्याचं बघून संजयने तिला अजून एकदा उचलून घेतलं. काय करत आहेस, जान्हवी ओरडून बोलली. तू थकली असशील ना बेबी, म्हणून मी तुला स्वतः बेडवर घेऊन जात आहे, संजय बोलला आणि तिला हळूच बेडवरती झोपवलं. तोही तिच्या बाजूला आडवा झाला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. काही वेळ झोप घेतल्यानंतर संजयला जाग आली. त्याने त्याच्या मिठीत असलेल्या जान्हवीकडे बघितलं आणि स्माईल केली. खरंच तिने त्याला किती बदललं होतं. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि बेडवरून हळूच बाजूला झाला. तो लगेच खाली गेला. 20 मिनिटात संजय पुन्हा खोलीत आला आणि त्याने चिकन सूप बनवलं होतं. स्वीटी उठ, बघ मी तुझ्यासाठी सूप बनवलं आहे. सोफ्यासमोरील टेबलवर ट्रे ठेवून संजय जान्हवीकडे गेला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला उठवू लागला. काय झालं, जान्हवीने आळस देत बोलली. चल, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवलं आहे, ते खाऊन मला सांग की कसं झालं आहे. संजयने तिला आपल्या हातात उचलून घेतला आणि सोफ्यावर जाऊन बसला. तुला स्वयंपाकही करता येतो, मला माहिती नव्हतं, जान्हवी मोठे डोळे करून बोलली. सगळं नाही, पण काही पदार्थ करता येतात, संजयने सूप चमच्यामध्ये घेत बोलला. फुंकर मारून त्याने ते जान्हवीला खायला दिलं. जान्हवी तोंडात चमचा टाकला आणि डोळे बंद केले. कसं आहे, संजयने जान्हवीकडे बघून विचारलं. ओ माय गॉड, तू तर माझ्यापेक्षाही चांगलं कुक आहेस, जान्हवी त्याच्याकडे बघून बोलली. आणि संजय हसला. हो, आणि हे बनवताना मी यामध्ये किती सारं प्रेम टाकलं आहे, म्हणून एवढं डिलिशियस वाटत आहे, संजय नाटकी स्वरात म्हणाला. आणि जान्हवी त्याच्याकडे बघून हसू लागली. संजय खरंच खूप बदलला आहे. होप सो की हे टेम्पररी नसेल, मला हा असाच आयुष्यभर हवा आहे, जान्हवी संजयचा बदललेला स्वभाव बघत बोलली. तो तिची खूप काळजी घेत होता. आधीचा संजय असता तर त्याने तिला नक्की मरण्यासाठी तसंच सोडलं असतं, पण हा संजय वेगळा होता आणि तिला हा संजय खूप आवडलाही होता. संजय, तुझं प्रेम थोडं खारट आहे, जान्हवी हसत बोलली. काय काय म्हणालीस, माझं प्रेम खारट आहे, संजयला पहिल्यांदा काही समजलं नाही. कारण सूप थोडं खारट आहे हां, यावेळी संजय गोंधळून गेल्यावर जान्हवी मोठ्याने हसू लागली. खूपच स्मार्ट होत आहेस मिसेस सिंघानिया, संजय हसत बोलला आणि जान्हवीला गुदगुला करू लागला. जान्हवी जोरजोरात हसत होती. संजय, नो, जान्हवी त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न करत बोलली. अजून काय हवं होतं तिला, संकटात आपली साथ देईल असा नवरा मिळाला होता. सुरुवात जरी थोडी कडवट असली तरी शेवट मात्र नक्कीच गोड होणार होती. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जर तुम्ही त्या प्रामाणिकपणे पार केल्या तर तुम्हाला अपेक्षित आनंद नक्कीच मिळतो. संजय आणि जान्हवी आज दुःखी असले तरी ते एकमेकांना बळ देत होते, म्हणून जे काही घडत होतं त्या गोष्टी त्यांना आनंद देत आहेत. असंच जगात होते. उद्या आनंदाची खात्री नसली तरी आज तरी ते आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होते. आपण सीमाईंना घरी बोलवायचं का, जान्हवी हसत हसत बोलली. पण संजयच्या चेहऱ्यावरून हसू ओसरलं. आता उगाच तूही प्रेरणासारखं हट्ट करू नकोस, संजय म्हणाला. हनी प्लीज, जान्हवी पपी फेस करून बोलली. अजिबात नाही जानू, तू कोणालाही बोलावणार नाही, संजय स्ट्रिक्ट टोनमध्ये बोलला. आणि जान्हवीने तिची मान खाली घातली. तिला असं निराश बघून संजयने उसासा सोडला. ठीक आहे,
पण आता नाही. पुढच्या आठवड्यात काय करायचं ते कर. या आठवड्यात डॉक्टर तुझी ट्रीटमेंट चालू करणार आहेत. तुझी काळजी घेण्यासाठी या आठवड्यात माझा मूड चांगला असायला हवं असं मला वाटतं. संजयने उत्तर दिले आणि जान्हवीने होकार दिला. छान वाटल्यास सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि या आधीचे भाग तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. धन्यवाद.